त्यांच्या अंगातली मस्ती कधीच जाणार नाही. जिथं मी बघितली लोक चॅप्टर 1 चंद्रा, नीलाची स्टोरी जी शेकडो वर्षापूर्वी सुरू झाली होती, पण शेकडो वर्षानंतर आजही नीला जिवंत आहे. आता हा देवाचा आशीर्वाद म्हणा की श्राप, पण नीला आता एक वॅम्पायर आहे, एक वश आहे. पण मॉडर्न दुनियामध्ये अशी एकटीच नीला नाही, तिचं काय चेंटर पंटर पण आहे जे तिला संकटाच्या काळात मदत करत राहतात. पर्सनली ही मूवी मला थोडीशी स्लो वाटली, स्टोरी पण मध्ये मध्ये बोर करते. पण हा चॅप्टर 1 आहे, म्हणजे चॅप्टर 2 पण येणार. आणि काय माहिती, ही ऑफिशियल वॅम्पायर युनिव्हर्सची सुरुवात पण असू शकते. पण मला ही मूवी फक्त यासाठी बघायची होती की यामध्ये एक सुपर वुमन, म्हणजे एक सुपर हिरो ही वुमन आहे. म्हणजे जर सुपर हिरो जर वुमन असेल तर तिला काय बोलणार आपण, सुपर वुमन. ही भारतामधली पहिली सुपर वुमन मूवी आहे. मूवीच्या ओव्हरऑल स्टोरीबद्दल सांगायचं झालं तर लहानपणी नीलाचं रूपांतर वॅम्पायरमध्ये कसं होतं, लहानपणी तिच्यासमोर कुठली संकटे येतात, शेकडो वर्षानंतर आज तिच्यासमोर वॅम्पायर म्हणून कुठली संकटे येतात, त्या संकटांना ती कशी सामोरे जाते आणि तिचे चेंटर पेंटर बाकीचे वॅम्पायर तिची कशी मदत करतात, हीच आहे. मूवीची स्टोरी आणि स्क्रीन प्ले जराशी स्लो वाटतो. जिथं जिथं नीलाचे VFX मधले शॉट येतात तिथं पण VFX कॉम्प्रोमाइज केलेलं दिसतं. पण खरंच दाद दिली पाहिजे ड्युकले सलमानच्या विचारांना, ज्याने कुठल्याही नॅशनल क्रचच्या मागे न लागता कल्याणी सारख्या प्युअर आणि रॉ टॅलेंट बरोबर काम करण्याचं ठरवलं. मूवीच्या नाईट मधले डार्क सीन, कल्याणीचा सिरियस लुक आणि तिच्या चेहऱ्यावरचे डीप एक्सप्रेशन नीलाच्या कॅरेक्टरला इम्पॅक्टफुल ग्रिपिंग नक्कीच बनवतात.